नांदेडमधल्या धर्माबादमध्ये मतदारांना कोंडून ठेवलं, पैशांचं आमिष देऊन मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा मतदारांचा आरोप। अहिल्यानगरमधील कोपरगाव मतदान केंद्रावर गोंधळ, भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची, मतदारांवर प्रभाव टाकत असल्याचा दोन्ही पक्षांचा एकमेकांवर आरोप। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारांना मात्र मनस्ताप, काही ठिकाणी मतदान ठप्प झाल्याची माहिती। राज्यातल्या 23 नगरपालिका आणि नगरपंचायती आणि 143 सदस्य पदांच्या निवडणुकीसाठी सकाळी 9:30 पर्यंत 7.5% मतदान, थंडीमुळे सकाळच्या मतदानाला कासवगती। अंबरनाथमध्ये मतदानासाठी 208 बोगस मतदार आणल्याचा भाजपचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप, मतदानासाठी शेकडो महिलांना एका सभागृहात गोळा केल्याचा दावा। मुंबईमध्ये जागा वाटपात भाजप शिवसेनेत जोरदार रस्सीखेच, दोन्ही पक्षात 150 जागांवर मतैक्य, पण 77 जागांवर रस्सीखेच। गुरुवारच्या बैठकीत 227 पैकी 211 जागांवर चर्चा। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत महापालिका निवडणुकीच्या प्रत्यक्ष रिंगणात, आजपासून पक्षाच्या शाखांना भेटी आणि उद्घाटनं, कार्यकर्त्यांना ऊर्जा देणार। ओडिशामध्ये होमगार्डच्या 187 पदांच्या परीक्षेसाठी 10,000 विद्यार्थी आले, विमानतळाच्या एअर स्ट्रिपवर परीक्षेला बसवलं, सोशल मीडियावर सरकारवर टीकेची झोड। फेब्रुवारीत होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी आज भारतीय संघाची निवड, शुभमन गिल आणि सूर्यकुमारचा हरवलेला फॉर्म चिंतेचा विषय, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग यांच्याकडे लक्ष असेल।